notification is about revision of rates for house tax. It is residential and commercial. आणि त्याच्या बाहेर जे सोपो म्हणून असता, फीज ऑन मार्केट फॉर स्पेस फॉर सोपो, त्याचे पर बास्केट पर बॅग अशें तेंच्यांनी रिवायज केले रेट. म्हणजे खूब वर्सांनी हे रेट रिवायज झाले. असेंब्लीन खूब फाटी हेचेर भासाभास जाली आनी भासाभास कित्याक म्हणून जाली की कांय पंचायती अशें लेटर बरयताले आमचे कडेन फंड ना म्हणून. आनी फंड ना, फंड कसो क्रिएट करपाचो की हावस टॅक्स जे रेजिडेन्शियल आहा आनी कमर्शियल आहा हे वाडोवंक ना खूब वर्सांनी. म्हणजे जाल्ली वाडोवंक नासले, हे वाडचे जाले कितले वाडचे हेचेर रेट घालून दिल्ली. नोटिफिकेशन कितें म्हणटा, रेजिडेन्शियल बिल्डींग जे आहा म्हणजे रेजिडेन्शियल हावस, बिल्डींग म्हणजे हावस, हेचेर 40 रुपीज पर स्क्वेअर मिटर म्हणजे 40 रुपया पर स्क्वेअर मिटर आसचे. पर स्क्वेअर मिटर म्हणजे 80 मिटराचें घर आहा जाल्यार 40 रुपीजांनी जाले 100 मिटराचें जाल्यार 4,000 आनी 200 मिटराचें घर आहा जाल्यार 8,000 जाले. ग्राउंड प्लस 1. आतां दोग जाण भाव आहा आनी ते बायफर्केट करता हावस नंबर एज पर द लेटस्ट नोटिफिकेशन जाल्यार तेंचे 8,000 जाले. मागीर कोणाचे कमर्शियल धाकटुले शॉप आहा, रेस्टॉरंट आहा, कॅफे आहा, एक 100 मिटराची जो तर कॅफे आहा जाल्यार तेजे 200 रुपीज पर स्क्वेअर मिटर. 200 म्हणजे एक डायरेक्ट तेका 20,000 जाले, 20,000 जाले. 100 मिटराचे 20,000 जाले हावस टॅक्स. मागीर तेजे उपरांत गार्बेज टॅक्स आसता, लायट टॅक्स कितें घेता ती पंचायत. हितून खुबशे पंचायतींनी हे नोटिफिकेशन एक्सेप्ट करूंक ना. वेदर इट इज कांदोली पंचायत, कालांगूट पंचायत, आरपोरा पंचायत, आमचे पंचायत, कोस्टल बेल्टाचे उलयता हांव, वेदर इट इज अंजुना पंचायत, आसागांव पंचायत. हे नोटिफिकेशन जे गव्हर्मेंटान धाडले हे खूब पंचायतींक फायदेशीर जाले. म्हणजे जे कोणा कडेन फंड्स ना तेणी थोड्यांनी इम्प्लिमेंट केले, थोड्यांनी इम्प्लिमेंट करूंक ना. आतां हेचेर म्हाका दिसता कोण इम्प्लिमेंट जर तर करूंक सोदता तर म्हाका दिसता कोणें तरी कालांगूट पंचायतीक सांगलें की हें नोटिफिकेशन येयलां तुमी इम्प्लिमेंट करा. हांव सरपंचा कडेन सकाळीं आयज उलयलो की दीस नोटिफिकेशन इफ इट इज इम्प्लिमेंटेड, तेणी एक कोणें तरी घातलां आसतलें की हावस टॅक्स रिवायज करचें म्हणून, वा कितें तरी अशें करचें म्हणून. फाल्यां तेंच्यांनी मिटींग आपयल्या 17th August 2025. So I spoke to Sarpanch today and I will also write to them, to the secretary, की एज इट इज आमच्या लोकांचेर खूब वजन वाडलेलें आहा. म्हणजे म्हारगाय वाडल्या, कस्टमर उणे जाल्या, रेट जी मेवताली कोणाक 900 रुपीज मेवताली रुमाक, वा 1000 रुपया रुमाक मेवताली ती आयज 500 रुपयाचेर पावल्या. नंबर ऑफ रूम्स इन्क्रीज जाल्या इन द कोस्टल बेल्ट, नंबर ऑफ रेस्टॉरंट्सूय इन्क्रीज जाली. जे कोण थोडे जाण भाड्याक बसून दिताले तेंच्यांनी ते कोण घेवपी आहले पळय ते गोंया भायले लोक, वेदर इट आर फ्रॉम कर्नाटका, महाराष्ट्रा ऑर सम अदर प्लेस, तेणी घेवन 6 म्हयन्यांनी सोडून पावले. गिरायक व्हडलेशें जायना म्हणून. आनी तितून हे टॅक्स रिवायज जावचे न्हू म्हणून आमी रिक्वेस्ट घातला सरपंचाक. फाल्यां ग्रामसभा आहा, पूण दीस इज द डिसिजन ऑफ द बॉडी. हे पंचायत बॉडी जी आसता, सरपंच आनी सगळे मेंबर हे तेंचे आसता डिसिजन की वाडोवचे वो न्हू. आनी वाडोयत जाल्यार तेंकां हे नोटिफिकेशनाचेर वयचें पडटा. आनी दीस नोटिफिकेशन क्लियरली सेज दॅट यू इन्क्रीज 40 रुपीज पर स्क्वेअर मिटर. आतां कोणें घर बांदलें जाल्यार 40 रुपया पर स्क्वेअर मिटर. सो घर 100 मिटराचें उणें बांदना, 120 मिटर कोण 150 मिटर बांदता. सो तेका डायरेक्ट टॅक्स लागू जातलो 40 रुपया पर मिटराचेर. आनी 200 मिटराचें घर आहा जाल्यार तेका डायरेक्ट 8,000 रुपया हावस टॅक्स म्हणून एवरी इयर फारीक करपाचें पडटलें. आनी प्लस 1-2 रुपया गार्बेज आसतलें. म्हणजे 10,000 रुपया वर्साक खूब जाता फॉर अ रेजिडेन्शियल हावस. आनी सेम वे कमर्शियलाक खूब पयशे जातले. हे आतां कोणें करप, कोणा कडेन कांयच पयशे ना पंचायती कडेन. आनी म्हाका दिसता कालांगूट पंचायत इज डुईंग व्हेरी वेल. आय टोल्ड द सरपंच दॅट यू आर डुईंग व्हेरी वेल.
एज फार एज कलेक्शन ऑफ टॅक्स जे एक्झिस्टींग टॅक्स आहा ते यू आर डुईंग व्हेरी वेल. हे लोक तुका कोण तरी सजेशन दिता म्हणून तुम्ही ग्रामसभाक घालिनाका आनी वाडयनाका म्हणून म्हणजे लोकांचेर वजन येतलें. थोडे लोक येवन थिंगा उलोवचे ना. They respect the panchayat members and they know they will do good for them. So that is the main reason that they should take the body decision first whether आम्ही वाडोवंक सोदता वो ना. कित्याक ह्यू एन क्राय जाल्लो आहा विलेजीन. म्हाजे कडेन खूब जाण लोक येयले पर्सनली आनी मॅसेजूय घातली, फोनारूय उलयले की सर मातशें पंचायतीक सांगा टॅक्स आनीक वाडोय नाका म्हणून. वी आर ऑलरेडी ओवरबर्डन वीथ वेरियस टॅक्स. हे आनी इन्क्रीज जावचे ना. ओवरबर्डन वीथ वेरियस टॅक्स म्हणजे कितें आहा, आयज GST फारीक करचें पडटा. आयज धाकटुले तुजे रेस्टॉरंट बार आहा जाल्यार तेका तुका वॅट फारीक करचें पडटा. तुका एक्सायज लायसन्स घेवंक जाय, तेजे वर्सा एवरी इयर रिन्यूवल आहा. FSSI लायसन्स आहा तुका पॅग मेजर लायसन आहा, तुका वेरियस लायसन्सीस आहा. फूड एंड ड्रग्स तुझे जे लायसन्सीस आणि तेजे फी जे वाडल्या गव्हर्मेंटाच्यो ते भयंकर वाडल्या. जे कोण बिझनस करता तेंका व्हडलेशे प्रॉब्लेम ना. जे कोण मोठ्यान बिझनस करता म्हणजे नेटान बिझनस करता तेंका प्रॉब्लेम ना. प्रॉब्लेम हा आमच्या सर्वसामान्य जे लोक आहा, जे फिशरमॅन आमचे बारीक धंदो घालून बसल्या सायडीक, एक धाकटुले कॅफे घातल्या, रेस्टॉरंट घातल्या, खानावळ घातल्या, शॉप घातल्या, धाकटुले ग्रॉसरी शॉप घातल्या, तेंका प्रॉब्लेम आहा. इतली लायसनां फारीक करता म्हणसर जीव काबार आनी पयशेय काबार. जी लायसनां आहा आनी वेरियस डिपार्टमेंट्सान वचून फारीक करूंक जाय. तेकाय सरकारान एक हे हाडपाची गरज आहा. म्हणजे हाव ईज ऑफ डुईंग बिझनस जेन्ना आमी म्हणटा ते अंडर वन रूफूच फारीक करपाची गरज आहा. आतां एक्सायजान वचत जाल्यार तुवें 5th फ्लोराचेर चडपाक जाय. म्हापशा वचून पळया तुमी 5th फ्लोर. यू हॅव टू गो अँड क्लायंब द 5th फ्लोर टू पे अ एक्सायज लायसन. एक धपक्यान जायना तुजे, तुका 5 पावटी मारचे पडटा. तूं वचोन थिंगा एप्लिकेशन कर, मागीर तुजी फायल सोदता, फायल मेळना, पिवनाक घोट धर, तेज्या वांगडा राव, फायल मेवली, मागीर ते साहेब ना म्हणून तुका वचोंक जाय, परत येवपाक जाय, आनी एकदां साहेब ना, मिटिंगेक गेला. हे सगळे जे आहा हे थिंगा जालें. मागीर FSSI लायसन पणजे वयचें पडटा, आनी कसलें लायसन आनी खंय वयचें पडटा. म्हणजे इतली जी लायसनां ही फूड एंड ड्रग्स आसूं आनी कसली आसूं, देर आर वेरियस लायसन्सीस. तेजे उपरांत तुवें GST फायल करची पडटा. तेजे उपरांत तुवें आनी कसलें लायसन रिन्यू करूंक वचूंक जाय. मागीर पंचायतूय लायसन आहा, तेका आनी गार्बेज टॅक्स आहा. म्हणजे आमी लायसन्सांनी आनी हे टॅक्सांनीच गुंतलेले आहा आनी धंदो कमी जायत गेल्लो आहा. तुमी पळया हे 2 दीस बिझनस आहा, ट्यूजडेसून पळया सगळे ठप्प करून सगळे थंड. सो हांव रिक्वेस्ट केल्लो आहा आयज सरपंचाक की तुमी तुमची पंचायत मिटींग पयली घेया आनी तुमी हेजेर भासाभास करा की हे ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन जे हाडलां आनी हे गॅझेटाचेरूय येयल्लें आहा 2020चो सर्क्युलर हो इम्प्लिमेंट करपाचो वो ना. कांदोली पंचायत करिना, आरपोराय करिना. आनी म्हाका दिसता आमी आमच्या लोकलांक सांबाळपाची गरज आहा. आनी लोकल लोक रावता की आमकां खंय तरी टॅक्सांसून तुमी मुक्त करा. आनी म्हाका दिसता ह्या फुडें सरकारान हो एकूच टॅक्स करपाक जाय. हे जे वेरियस डिपार्टमेंट्सान लायसन्सिंग रिन्यूवल शूड बी ऑटोमॅटीक. जे एक्सायजान तुका एकदां लायसन मेवलें, तूं ऑनलायन एप्लाय कर फॉर पेमेंट ऑफ फीज एंड ऑनलायन फारीक कर. should be automatic. You don't have to go there, show your face 10 times and then your license is renewed. This is wrong. Same way all the other departments of the government where आमचे लोकल लोक जे कोस्टल बेल्टाचेर रावता तेणी घरा बसून हे ईज ऑफ डुईंग बिझनस, हे प्रायम मिनिस्टराचो जो मॉडल हा डिजिटल इंडिया आमी म्हणटा हो सरकारान इम्प्लिमेंट करपाची गरज आसा. आनी म्हाका दिसता सरपंच will agree and will understand the difficulties of all the locals who will face this problem of increase in tax. You just cannot increase of one person and decrease of the other person. Somebody will go to court. So if it is being implemented, it will have to be implemented for everyone.
I have already spoken to him, and I think Kalangut villagers will wait for tomorrow's decision of Gram Sabha. Gram Sabha decision is not binding on this circular. It is the Panchayat body who has to take a call whether they want to increase or no. Gram Sabha cannot decide. Gram Sabha लोक सांगतलो. Gram Sabha is there only. We respect the Gram Sabha. लोक सांगतलो आमका नाका म्हणून. But Panchayat body is final and supreme to decide whether to increase this or not. आणि हे अनेक increase of burden on the local population should not be there. खूप त्रास चालले हा. हे गेल्या 1.5 वर्साक आम्ही पळयला हे खूप त्रास चालले हा. आमच्या लोकलाक बिझनेस कमी जायत गेल्लो हा. बिझनेसीस वाडले. दुसरे स्टेटीतले लोक येवन हिंगा धंदो करूंक सोदता आणि ते येता आणि पयलीं पयशे दाखयता आणि मागीर 6 म्हयन्यांनी पाव मारता आणि तितून तुका आनीक लुकसाण करून वयता. ते खंयचेच टॅक्स भरिना. GST वाले येता आणि आमच्या लोकलाक सोदता. अरे ते तुवें तुजे बिझनेस आहा पळय ते इतले जाले आनी तुवें टॅक्स भरूंक ना म्हणटा. सो ते लोकलाक सांगता GST वाले टॅक्स भर म्हणून. मागीर दुसरे एक्सायज म्हणटा आपले लायसन भरूंक ना तूं भर. 8-9 महिने चलयता आनी धांव मारता. अशें म्हाका दिसता आमी लोकलांनी पळोवपाची गरज आहा की आमी आमचो धंदो काडून कोणाच्या हातीन दिवप ना. आमी पयलो आमचे लोकल हिंगासर आमच्या ऑफिसान येवन मागीर अक्षरशः रडटा की आमचे रेंट भरूंक ना म्हणून. भाडें जें आहा तें भरूंक ना म्हणून. अशे प्रॉब्लेम जाल्ले आहा आमच्या ह्या कोस्टल बेल्टाक. रायट फ्रॉम मांद्रे टील काणकोण हे प्रॉब्लेम चालूच आहा. आणि हे स्पेशली टॅक्स जे इतले डिपार्टमेंटाचे आहा म्हणजे टॅक्स म्हणजे ते रिन्युअल फीज ही एक जावची हे माझे फुडले मागणे आसतले. एक जावपाची गरज आहा. पर्सन शूड नॉट गो इन 10 ऑफिसीस. वॉट एवर इज द कॅल्क्युलेशन फायनली इट गोज इन वन ट्रेजरी. सी हांव कितें सांगूंक सोदता चीफ मिनिस्टराक की तुजे एक्सायजाचे पयशे, फूड अँड ड्रग्साचे पयशे, तुजे वॅटाचे पयशे, तुझे आनी कसले पयशे एक ट्रेजरीनूच वयता न्हू. तूं कॅल्क्युलेट कर न्हू सगळे आनी एकूच ट्रेजरीन भर न्हू. एकूच चलान तेका धाड. इफ इट इज ऑन द नेम ऑफ मायकल लोबो यू सेंड द चलान टू मायकल लोबो. दिस इज ऑल युअर टॅक्सीस. दिस इज युअर बिझनेस. दिस इज युअर टॅक्स अँड पे इट न्हू ऑनलायन. थिंगा वचून त्रास करप ना. 10 फावटी 5th फ्लोराचेर चडप ना. हे हांव इतलें सांगूंक सोदतां.